साहेब आहे सकाळ मित्रांनो. आता आपले सकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि आता आपण चालायला सुरुवात केलेली आहे. आता इथं दुपारचा स्टॉप आहे आपला कसारा घाटाच्या खाली आणि मग संध्याकाळी डायरेक्ट इगतपुरी. आता 5:30 वाजलेलं आहे आणि आम्ही चालायला चालू केलेलं आहे. आम्ही उठलेलो 3:30लाच, तयारी करून वापस झोपलो. चहा पण नाही पियायला भेटला. आता पुढे जाऊन कुठेतरी चहा बी पिऊ. ओम साईराम. ओम साईराम. नवीन ब्लॉगर आहे मार्केटमध्ये, नवीन ब्लॉगर आहे. महाराज काय खाते मग आता? जायचं आहे ना साहेब, सकाळ सर्वांना. आज कसारा घाट आहे का? कसारा घाट संध्याकाळी आणि टेन्शन घेऊ नका. काही नाही, असंच चढू आपण, एक तासानच चढू. जास्त टाइम नाही लागणार. दरवर्षी चढतो तर काय, यावर्षी काय एवढं काय वाटणार नाही साईराम. राहू ते आधीची स्टोरी राहिली. नका साईराम, आधीची स्टोरी आता आमच्या पालखीमध्ये स्टोरी झालेली आहे. काय झालं? सांग दादा, समजून दे ना आपले पण नको फॅनफोरीला नको. जरा पालखीचं नाव खराब. मला सांग, बंद झालं कॅमेरा, बंद झालं मला सांग. मित्रांनो आता आपण नाश्त्याच्या स्टॉपवर पोहोचले आपल्या आणि आम्ही मागं पण थांबलेलो. पालखी आता आहे इथेच आहे. नाश्ता गेला का मंथन? नाश्ता गेला का? मग आम्हाला आणा ना जरा, आम्हाला आणा ना. आम्ही जस्ट आल्या, आणा ना जरा नाश्ता विष्टा काही. ये भाई पालखीचं हे बलतल पालखीचा पदाधिकारी आहे आता. पद भेटणार आहे पालखीचं याला आता. जा ना दुसरी. साईराम मित्रांनो, आता आम्ही दुपार नाश्त्याच्या स्टॉपवरून चालायला चालू केले. इथल्या साधारणतः 6 किलोमीटर आहे आमचा स्टॉप ना. 3 किलोमीटर वगैरे काय आमचा. यांच्या मुलं मी डायरेक्ट मुलं नाही, त्याच्या एका मुलं. तो पुढे काय लंगडा घोडा आहे आमचा. विना चपलीवाला नावच घेतलेला तो आहे. आता इथल्या स्टॉप घ्यायला लागला. बसा सांगत आता बी बस नाही, या उन्हात चालवणार पण नाही आम्हाला. बघा ऊन आहे, दिसलं का तुम्हाला? समोर 10:30 वाजले आहे. 10:30 आपल्याला दुपारचं ऊन इथं असं वाटतं. दुपारचं ऊन आहे म्हणून स्टॉप घेऊन थंडा खूप चालायचा. भले लेट पोचल्यावर चालेल तिथं. भेटू तुम्हाला आता कसारा दुपार स्टॉप. आता आम्ही आपल्या दुपारच्या हॉल्टवर पोहोचलेलो. यायच्या बाई टाइमपास. आम्ही 10:30 निघल्या ना, 1:30 वाजले ना आता आम्हाला पोहोचायला. फक्त 6 किलोमीटर, 6 याच्या मुलं. आता यो बघा, इथंच कसारा घाट आहे आपला. इथलंच चढायला 4 वाजता चालू करायचं आहे ना. इथं थांबले आम्ही आल्या पक्या लेट. आता जेवायची बी इच्छा नाही आमची. थोडं खाऊन आल्या, जाऊन डायरेक्ट आता झोपू कुठे तरी. नाही बोलतो डायरेक्ट आता घाटावर जाऊन काय. आपल्या समोर पण एक पालखी आहे, बघू शकता. नाही हे आपली पालखी इथं थांबलेली आहे. सगळी जण जेवून झोपली बी ना. आम्ही आता पोचता इथं. यांचे टाइम पाहिजे, याला चालायला जमत नाही ना. सगळ्याला थांबायला. इथं पण एक पालखी आहे बरोबर. ही आपली पालखी तिकडे आहे. चला आता जरा दर्शन बिर्शन घेऊ आणि हातपाय धुवून डायरेक्ट झोपू. आता डायरेक्ट झोपी. आपली तारपत्री बघा कुठे टाकले. चला बाय. डायरेक्ट 4 वाजता घाट चढताना भेटू. तुम्हाला काही थांबले होते यांची तो दिसत असतील ब्लॉगमध्ये माझ्या. हे आम्हीच मागं असता, बाकी कोण नसतो मागं. आता डायरेक्ट तुम्हाला घाट चढताना भेटू. आता आम्हाला झोपून दे जरा. हे आमचं जावई आले. जावई तुम्ही आलं नाही पालखीला यावेळेस काही चालायला? नाही ना, जरा काम आहे. काय काम आहे? आता लगीन झाल्यावर आता काय जिम्मेदारी आल्या ना. जिम्मेदारी आल्या आता. जिम्मेदारी आली आता. कसं जमणार नाही. नुसतं आम्ही 10:30 निघल्या. 10:30 6 किलोमीटर फक्त. याच्या बाई नको घालत जाऊ. चप्पल नको घालत जाऊ. चप्पल घाल. चप्पल घालत जाय तू यार. आता नाही चप्पल घालणार. सर आता कम्प्लीट केलेलं आहे. आता आम्हाला जेवता जरा. आता जेवायचं नाही, झोपायचं आता जरा आम्ही तारपत्रिका चला. नाही बघू शकता, हे चोचलं नुसतं काम करायचं. जेवणार नाही सांगताना जेवण बसल्या. थोडासा पोटाला आधार पाहिजे ना. त्यांना जरा वाढून दे. मी तर नाही जेवणार. हे गुलाबजाम बघा.
हे बघा जेवणार नाही ना जेवतात काय वाढतंय हो त्याचा ताडबा 4 गुलाबजाम हे सांगतात जेवणार नाही आता बसले सगळी ताट घेऊन ये ना. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चाली चाली तुना गाली बोळा तुना काढाली रांगोळी छान या अटली गावातून पालखी घेताली खाद्यावर. अहो शिर्डीला जाऊ मोर अहो शिर्डीला जाऊ मोर पुढं आलाय कसारा घाट शिर्डीची वनाची वाट. अध्यक्ष भाऊ अरे अध्यक्ष भाऊ शाही भक्ताला घेऊ मावा कुल्फी खाऊ बाई शिर्डीला जाऊ मावा कुल्फी खाऊ बाई शिर्डीला जाऊ. ओम साईराम. तर साईराम आता आपली पालखी निघालेली घाट चढायला कसा घाट बघू शकता. पालखी पुढे निघाली आहे. स्टार्टिंगला एनर्जी भेटली एनर्जी दिलेली आहे म्हणजे बूस्ट पुढे जास्त वर. बाकी मेन रस्ते आपलं वगैरे असताना ज्यूस बीस सरबत बिरबत घेऊन आता आहे कलिंगडचा ज्यूस फक्त आता आपल्याला 1-1.5 घंटा पालखीच्या बरोबर राहायचं आहे. फक्त नाही तर मागे राहिला तर झाला मग मागच राहिला डायरेक्ट कार्यक्रम आहे. बघा ड्रोन बिन लावलेला आम्ही बेकार आहोत. साधं काम नाही. आता आमचा फक्त भूषण भाईचा पहिला वर्ष आहे. पहिला वर्ष आता अनुभव पहिला वर्ष कसा नाही त्याला एक्सपिरियन्स आहे. एकविरीच्या पालखीचा चढल तो इथल्याच चालू झाला इथल्याच. आता आपण कसारा घाट पार केला आहे. तुम्ही बघला असेल किती मजा केलेली आपण आपल्या घाटामध्ये. आणि आपली पालखी पण आलेली आहे बघू शकता. घाटन देवी आपण पोचलेलो आता आणि आपल्याला 1.5 तास लागला असेल 1.5-2 तास जास्त. पण एवढी मजा करत आलो ना तुम्हाला बघायला भेटणार की मागच्या व्हिडिओ तुम्ही बघा एकदा वापस. आता पालखी आपण आत येऊ आणि दर्शन करू. आपण बसू इथे थोडा वेळ. दर्शनासाठी आता पालखी त्याला दे. खूप काही कठीणाईतून केला पार कसारा घाट. खूप काही कठीणाईतून केला पार कसारा घाट. आता इथून थोडीच दूर आहे बाबा तुझ्या शिर्डी गावाची वाट. बोला ओम साईराम. साईराम मित्रांनो आता आपण कसारा घाट पार करून घाटन देवीला आपल्या पोहोचलेलो आहे. बघू शकता आपली सगळी बसलेली आहे आता आराम करत आहे. बघा लोकांचा खायला किती खाशीन रे. काही खायला भूक लागली का जात सगळ्यांच्या इथं फिरत बसतं. त्याला आटला बडीशेप वाटतं ना त्याचा फायदा घेतो सगळ्यांमध्ये. आता इथले आपल्याला कुठे जायचं. इथला आपला स्टॉप रात्री अक्षता कुठे आहे स्टॉप आपला. दत्त मंदिर इगतपुरीला आपला स्टॉप आहे आता इथला डायरेक्ट. काहीच ऑफिस म्हणजे सगळ्या पालखीवाल्यांना जेवढ्या पण पालखीवाल्यांना सगळ्यांना कठीण पडला जो असतो कसारा घाट. आता तो आमचा पार झाला आहे आणि इथं अजून 3-4 पालख्या अजून येतील इथं किंवा येऊन गेल्या असतील. इथल्या ना ब्लॉगमध्ये आल्या तुम्हाला दाखवतो आम्ही पालख्या दुसऱ्या पण येतात इथं अजून. हे बघा इथं पूर्ण सोयीसुविधा म्हणजे आरामासाठी केलेली असतात. आता आमचा नाश्ता पण इथंच आहे. हे बघा बडीशेप बी वाटतं या बी वाटतं. फायदा घेतात तू. आजची बडीशेप वाटतं ना ती पण दुसऱ्यांची वाटतं ह्याची नाही. तुम्हाला वाटत असेल याची बडीशेप ती बी दुसऱ्या मुला घेऊन वाटतं यो. आता बघा त्याला काय भेटले. आता आपण निघालेलो आहे आपल्या
काटन देवीतून आता डायरेक्ट रात्रीच्या स्टॉपला, इथे रात्रीवर स्टॉप आपला 4 ते 5 किलोमीटर आहे. आता इथले आपण डायरेक्ट जाऊ रात्रीच्या स्टॉपवरती, कारण की आज आम्ही पालखीच्या बरोबरच निघालेलो आहे. कारण वापस आम्हाला टाईम होतो नंतर पोचायला, त्याच्यापेक्षा पालखीच्या बरोबर जाऊ, मस्त फ्रेश होऊ, आरती बिरती करू आणि मग डायरेक्ट जेवून झोपू. आता इथे कमी आहे आपल्याला 4 ते 5 किलोमीटर असेल. काय काही नाही, चला भेटूया पुढं. बघा खाद्य विद्या वाचलं घेतलेलं आहे शेट्टी. बंदाला या विनायक पाटील, बंदाला या, चला फटाफट. काय आहे अरे आवडी महावीर पाटील यायला तर खायला घेतली, कापवाला घेतली नुसती जायला. काय आहे सचिन आवडा भेटत रुपेश पाटील पुढं पण आहे काय जेवणाचं हे बघा काय आले कोलबी झाले, काय धुवायची आधी आवड नखरे रे घराचं कोलबी झाली, कोलबी अरे झाली. हो ना, आधी पाय लंगडा घोडा आहे. त्याची बॉडी खराब आहे. तुम्हाला आल्यावर दाखवणार पालखी आल्यावर डायरेक्ट आम्ही फ्रेश होऊन डायरेक्ट आरतीला बसलो ना, भजन चालू होतं म्हणून डायरेक्ट आता जेवायला बसले, मोबाईल घेतले, आता जेवून डायरेक्ट झोपता. आता आम्ही न बोलता बडीशेप आणणार आपल्याला साई बंधू आपल्याला आलेले आहे. आता झोपता आम्ही. तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग.